स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक महापूजा सांगतात. पारमार्थिक महापूजा वेगळी आणि प्रापंचिक महापूजा वेगळी. मला सांगायला आवडेल आपल्याला, भाग्यवान आहोत आपण की आपला जन्म हा भारत देशामध्ये झाला. भरतखंडेनर देह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत भूमी देवभूमी आहे, भारत भूमी संत भूमी देखील आहे. भारतातील स्त्रिया ह्या पवित्र स्त्रिया आहेत. भारतातील प्रत्येक पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तमच आहे. ज्यावेळी अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांना शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये अमेरिकेतील लोकांनी प्रश्न विचारला, स्वामीजी एका शब्दामध्ये तुमच्या हिंदू धर्माची व्याख्या सांगा. त्यावेळी स्वामीजींनी एका वाक्यामध्ये हिंदू धर्माची व्याख्या सांगितली. बाहेरच्या देशामध्ये स्वतःची आई सोडली तर इतर स्त्रियांकडे पापी नजरेने पाहिले जातं, पण स्वामीजी आज हिंदू वैदिक सनातन धर्माची व्याख्या सांगतात. स्वामीजी म्हणतात की माझ्या भारतामध्ये स्वतःची पत्नी सोडली तर इतर स्त्रियांकडे आईच्या नजरेने पाहिले जातं. ही आमची भारतीय संस्कृती आहे. भारताची कुस पवित्र आहे. भारत पवित्र स्त्रियांचा देश आहे. आजपर्यंत जे काही भगवंताने अंशाधिक अवतार घेतले ते भारताच्या भूमीमध्ये घेतलेत. त्यातले भागवतामध्ये 24 सांगितलेत, तसे त्याचे अनंत अवतार आहेत. त्यातले प्रमुख अवतार मानलेत भगवंताचे ते म्हणजे 10 अवतार. भगवंताचा पहिला अवतार झाला मत्स्य अवतार, मीन मासा. मला सांगा मासा कुठं असतो? हायवेला विकायला मासा कुठं असतो? आणि 90% व्हायरल इन्फेक्शन कुठून होतं? आपलं इन्फेक्शन एकदम सोपं आहे पा. चीन सारखं नाही. कोरोना पुण्यसलीला इंद्रायणी मातेमध्ये 4 दिवसामध्ये किमान 10 लाख भाविक स्नान करतात, पण अजूनपर्यंत कुणालाही व्हायरल होत नाही. पुण्यसलीला चंद्रभागा मातेमध्ये किमान 15 लाख भाविक स्नान करतात, पण कुणालाही व्हायरल होत नाही. कुंभमेळ्यामध्ये किमान 40 लाख भाविक स्नान करतात, पण कुणालाही व्हायरल होत नाही. कारण आमच्या वारकरी संप्रदायकडे एकच अँटी व्हायरस आहे, आणि त्या अँटी व्हायरसचं नाव आहे रामकृष्ण हरी. माणसाला जेवण नसलं तर चालेल, पण पाणी गरजेचं आहे. म्हणून अन्नाला जेवण म्हणतात, पण पाण्याला जीवन म्हणतात. मग त्या पाण्यातलं सगळं व्हायरल नष्ट करून पवित्र आणि शुद्ध पाणी देण्याचं पहिलं कार्य भगवंताने मत्स्य अवतारात केलं. त्यानंतर भगवंताचा दुसरा अवतार झाला तो म्हणजे कुर्म अवतार, कासव. मला सांगा कासव कुठं असतो? पाण्यात. एक काहीतरी सांगा. पाण्यात दोन्हीकडे. कासव पाण्यातही असतं आणि जमिनीवरही असतं. भगवंताने पहिल्या अवतारात पाण्यातलं व्हायरल नष्ट केलंय, पण ते 100% व्हायरल नष्ट झालंय का हे पडताळून पाहण्यासाठी भगवंताने दुसरा अवतार घेतला, तो म्हणजे कासवाचा. माणूस हा पाण्यात राहणारा प्राणी नाही, तो जमिनीवरती राहणारा प्राणी आहे. पण जमिनीवर राहण्यासाठी आधी इथली घाण नष्ट झाली पाहिजे, आधी इथला मल नष्ट झाला पाहिजे. याकरिता भगवंताने तिसरा अवतार घेतला, तो म्हणजे वराह, सुकर आणि डुक्कर. वराह अवतार झाला. पण का हो महाराज, तुमचा देव कधी माणूस होईल का? तो कधी माणसात येईल का? यासाठी भगवंताने पुढचा अवतार घेतला, नृसिंह. शिर सिंहाचं, धड माणसाचं, आणि पुढे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली. बलिरूप वामना, बली चातवा घेऊन दाना. पण एवढा बटूरूप देव असेल तर तो कोणालाच मान्य होणार नाही. महाराज, देव कसा धष्टपुष्ट पाहिजे, म्हणून पुढचा अवतार झाला परशुराम अवतार. पण असा कसा होतो मोगुणी देव तुमचा? त्याने जमदग्नी नावाच्या बापाच्या सांगण्यावरून रेणुका नावाच्या आईचं मस्तक उडवलं. असा तमोगुणी देव आम्हाला नको, तर आईच्या शब्द असतो बापाचं वचन सांभाळणारा असा पुत्र आम्हाला देव म्हणून हवाय. म्हणून भगवंताचा पुढचा अवतार झाला राम अवतार. पण एवढा जर राम सज्जन झाला तर लोक त्यावरती आक्षेप घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मग देव कसा थोडासा नटखट पाहिजे, म्हणून पुढचा अवतार भगवंताचा झाला, तो म्हणजे कृष्ण अवतार. पण एवढा जर कृष्ण जन्मास नटखट जर आला तर लोक त्याला देवच मान्य करणार नाहीत. म्हणून विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान. शूरदाता तोची एक दान. शूरदाता
रामायणामध्ये रामप्रभूला एक रिक्वेस्ट केलेली होती, फेसबुकवरची नाही बरं. प्रभो, रावण मेलाय, वहिनी हाताला लागल्यात, मग जाता जाता जरा लंका पाहून गेलो असतो तर इथल्या कन्स्ट्रक्शन टेक्निकचा आपल्या अयोध्येत वापर करता आला असता. त्यावेळी रामाने पाठवलेलं उत्तर हे अत्यंत अभ्यासनाजोगतं आहे. रामप्रभू म्हणतात, अपीती स्वर्णमयी लंका न मे रोचंती लक्ष्मणाः. असेल ती सोन्याची नगरी, पण मला तिच्यात स्वारस्य नाही. माझी अयोध्या जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा सुद्धा प्रिय आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जिच्या असण्याचा रामाला सुद्धा अभिमान आहे, असा भारत महान आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आजही सैन्य पाहायचं असेल तर तुम्हाला चीनला जावं लागेल. चिवटपणा आणि मुक्तीसेना पाहायची असेल तर तुम्हाला जपानला जावं लागेल. तुम्हाला धूर्तपणा शिकायचं असेल तर अमेरिकेला जावं लागेल. साम्राज्यवाद शिकायचं असेल तर इंग्लंडला जावं लागेल. किती साम्राज्यवाद येते, जिथे जातात तिथे राज्यकर्ते बनतात. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. साम्राज्यवाद शिकायचं असेल तर इंग्लंडला जावं लागेल. तुम्हाला फॅशन मध्ये जर रस असेल तर फ्रान्स मध्ये जावं लागेल. सोन्याविषयी जर आवड असेल तर तुम्हाला आफ्रिकेला जावं लागेल. विहिरीला पाण्याच्या ऐवजी जर तेल पाहायचं असेल तर अरबस्थानला जावं लागेल. पण तुम्हाला जर चांगली माणसं पाहिजे असतील तर तुम्हाला भारतातच यावं लागेल. भारत पवित्र माणसांचा देश आहे, हा संतांचा देश आहे, हा सज्जनांचा देश आहे. कारण इथली माणसं काय करू शकतात. आजही जगाने आश्चर्याने तोंडात बोट घालावं. कोणीही योग करायला तयार नव्हतं गुरुजी, बर का, कोणीही योग करायला तयार नव्हतं. एक संन्यासी बाबा जगभर फिरले तर मुस्लिम सुद्धा ओम म्हणायला लागले. हा चमत्कार भारतातल्या माणसाचा आहे. अरे, वयाच्या 16व्या वर्षी आपल्या विद्वत तत्वज्ञानाने शिकागोची धर्म परिषद गाजवणारा विवेकानंद याच देशातला आहे. एका चांगल्या राष्ट्रपतीच्या मुखातलं वाक्य आहे. ते असं म्हणतात की मी भारतातलं ताजमहल आश्चर्य मानतच नाही, मी संपूर्ण भारतालाच आश्चर्य मानतो. ज्याचा बाप आयुष्यभर मोगलांची गुलामगिरी करत होता, त्याचा 16 वर्षाचा मुलगा स्वराज्यातील सगळी मुलं एकत्रित करून जिथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतो, असा मुलगा ज्या भारतात जन्मास येतो तो देश चमत्कारिक असला पाहिजे. जिथला विवेकानंद वयाच्या 39व्या वर्षापर्यंत अख्खं जग आपल्या विद्वत तत्वज्ञानाने नतमस्तक करायला लावतो, असा विवेकानंद ज्या भारतात जन्मास येतो तो देश चमत्कारिक असला पाहिजे. ज्या भारतातला एक संत वयाच्या 22व्या वर्षी संतांची मांदियाळी भरतो, नवे वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ जगाच्या पदरात टाकतो, असा संत ज्या महाराष्ट्रात ज्या भारतात जन्मास येतो तो देश चमत्कारिक असला पाहिजे. आपल्या वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये शमशेर घेणारा, 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाची 51 वर्ष जगणारा, पण वयाची 35 वर्ष मातीसाठी रणांगणामध्ये हातात ढाल आणि शमशेर घेऊन उभा राहणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे राजा शिवछत्रपती. असा राजा ज्या देशात जन्मास येतो तो देश चमत्कारिक असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कधीतरी नेटला एक वाक्य सर्च करा, ऑल ऑफ चायना. चीनच्या भिंतीचा इतिहास तुमच्या समोर येईल. चीनची भिंत कधी बांधली, कोणी बांधली, तिची लांबी किती, तिची उंची किती, सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. जी चीनची भिंत बांधण्याकरिता 150 वर्षाचा कालावधी लागला आणि त्या भिंतीची लांबी 3000 किलोमीटर आहे. जगातल्या 7 आश्चर्यापैकी हे एक आश्चर्य. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या छत्रपती शिवरायांनी 450 किल्ले बांधले, ज्याची लांबी 4000 किलोमीटर आहे. हे जगातलं कितवं आश्चर्य मानाल आपण. एवढे किल्ले बांधलेत पण स्वतःचं नाव दिलं नाही. शिवाजी, संभाजी, शहाजी, जिजाऊ, सईबाई. अरे आजही
350 पावणे 400 वर्ष होत आहेत. आजही समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये हृदयामध्ये ज्याचं अधिराज्य आहे ना, तो राजा म्हणजे शिवछत्रपती विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल अशा या साधू संतांची परंपरा लाभलेल्या आणि शिवछत्रपतींच्या स्वराज्यात आमचा जन्म झाला. आम्ही भाग्यवान आहोत. भगवंताने इतरही योनी निर्माण केल्या, त्यात आम्हाला माणूस म्हणून जन्मास घातलं. हा भगवंताचा पहिला उपकार आहे. भगवंताने इतर योनी जन्मास घातल्या, पण इतर प्राणी भगवंताने आडवे जन्माला घातले, पण माणूस उभा जन्माला घातला. काय देवाचा काय साचा संपला होता का? देवाला वाटलं उभा जन्माला घातला तरी एवढा आडवा चलतो. हा आडवा जन्माला घातला तर हा पार्किंग सुद्धा होऊ द्यायचं नाही. हा गेटवर बोर्ड लावील, युअर अटेन्शन प्लीज लेडीज अँड जेंटलमेन, नो पार्किंग झोन 500 मीटर. अरे उभे जन्माला घातले तरी एवढे आडवे चलत आहेत. आडवे जन्माला घातले ते पार्किंग सुद्धा होऊ द्यायचे नाहीत. भगवंताने आपल्याला उभं जन्माला घातला, हा भगवंताचा आपल्यावरती उपकार आहे. भगवंताने सगळ्या प्राण्यांना मेंदू दिला, पण माणसाला 2 मेंदू दिले. काय गणपतीची ऑफर होती का एकावर एक फ्री? भगवंताला वाटलं हा एका मेंदूने प्रपंचाचा विचार करील, निदान दुसऱ्या मेंदूने तरी हा परमार्थाचा विचार करील. भगवंताने इतर प्राण्यांना दात दिले तसे आपल्यालाही दात दिले, पण नवल त्यात सगळ्या प्राण्यांना एकदा दात दिले. माणसाचे 32च्या 32 पडल्यावर त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा 32 दात दिले. आता तुम्ही मंगळवार शुक्रवार खाऊन पडला असेल तर तुमच्यातला दोष तिसरा आहे, पण भगवंताने आपल्याला दात दिले. तसं दात पडणं हे वाईट नाही हा, आणि कुणीतरी पाडण्यापेक्षा मला वाटतं निसर्गात पडलेले काही वाईट नाही. अगदी महाभारतामध्ये सुद्धा वर्णन आले. इंग्लिशमध्ये दाताला टीथ म्हणतात, महाभारतामध्ये वर्णन आले. समोरचे वरचे 2 आणि खालचे 2 जे दात असतात त्याला पटाशीचे दात म्हणतात. त्यानंतर वरचे 4 आणि खालचे 4 जे दात असतात त्याला उपपटाशीचे दात म्हणतात. त्याच्यानंतर जे दात येतात त्याला दात म्हणतात. त्याच्यानंतर जी येते तिला दहाड म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे लग्न झाल्यावर जी येते तिला, माझा काही विश्वास बसत नाही. मला असं वाटतं लग्न झाल्यावर माणसाला फक्त दहाडच येते. सरोजाताई, अक्कल कुठून येते? हा, आपल्यापासून येते. दहाड घरात नांदायला आल्यावर कोणत्याही पोराला अक्कल येईल यात नवल नाही, पण अक्कल आल्यानंतर ज्याची दहाड घरात नांदायला आली ना तेच घर टिकलंय. विठ्ठल विठ्ठल ऐन तारुण्याच्या उंबरट्यावरती माणसाचा एक दात जर पडला, सोन्याचा एक दात बसवायला 25,000 लागतात, 4 दात बसवायला 1 लाख लागतात, 16 बसवायला 4 लाख लागतात. विचार करा. आता खर्चात काही कमी जास्तपणा होऊ शकतो बर का? नंतर कीर्तन ऐकून मला फोन करायचा नाही, ताई दवाखान्यात तर खर्च जास्त लागला. मी अंदाज पंचेट सांगते. एक दात बसवायचं असेल तर 25,000 लागतात. विचार करा, या पांडुरंग मायबापाने आपल्याला 32च्या 32 दात विनामूल्य दिलेत. त्याच्या बदल्यात आपण त्याचं काय चिंतन केलं? हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, तेने तू जोडसी नारायण, नाचे जीव पण भव रोग. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, तेने तू जोडसी नारायण, नाचे जीव पण दिले इंद्रिय हात पाय कान. आपल्या डोळ्याच्या मागे भगवंताने प्रत्येकाला डोळे दिले. त्या डोळ्याच्या पाठीमागे 3 नसा असतात, इना मिना शिशिना. आता त्या ज्या नसा असतात, एक अति जवळचं दाखवते, एक अति लांबचं दाखवते आणि एक बरोबर सेंटरचं दाखवते. ज्याची जी चॉकअप झाली त्याला तसा नंबर. बरं का अक्षय महाराज, 2 नंबरच्या माणसाला बहुधा नंबरही 2 नंबरचेच असतात. चष्माई म्हणून मी अंगुली निर्देश नाही केला बरं का, माझं लक्षही नव्हतं. एक जर नस चॉकअप झाली, तिचं ऑपरेशन करण्याकरता आम्हाला 1 लाख रुपये खर्च येतो. एका डोळ्याच्या 3, 3 दुने 6 लाखाच्या नसा भगवंताने आपल्याला विनामूल्य दिल्या. त्याच्या बदल्यात आपण त्याचं काय चिंतन केलं? माणसाची एक जर किडनी फेल झाली तर ती किडनी बसवायला एका किडनीला 5 लाख रुपये खर्च येतो. 5 दुने 10 लाखाच्या नसा आपल्याला पांडुरंग मायबापाने विनामूल्य दिल्या. त्याच्या बदल्यात आपण त्याचं काय चिंतन केलंय?
अलीकडच्या श्रीमंत लोकांवरती मनापासून प्रेम करतो त्या रोगाचं नाव आहे बायपास. बायपास म्हणजे नेमकं काय? एखादी चॉकअप झालेली नस बाजूला करणे आणि तिच्या जागी दुसऱ्या नसचं प्रत्यारोपण करणे. आज एक जर नस चॉकअप झालेली काढायची असेल, बायपास सर्जरी जर करायची असेल तर कमीत कमी 2.5 लाख आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये खर्च येतो. अशा 72,000 नस आपल्या शरीरामध्ये, 72,000 गुणीला 2.5 लाख. त्या बदल्यात आपण त्याचं काय चिंतन केले? बरं, आपण करणार नाही असं होणार नाही, करावं लागणार आहे. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है. अरे लाज लगती है तभी तो औरत को घूंघट की याद आती है. बड़ी रंगीन होती है जिंदगी न इंसान को ठुकरा देती है. बड़ी रंगीन होती है जिंदगी न इंसान को ठुकरा देती है. अरे बुढ़ापा करीब आता है तभी तो मरघट की याद आती है. यही तो जिंदगी का सच है. जीवनामध्ये कर 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 आणि मर. आराम कधी मिळू शकत नाही. तुम्हाला आराम जर पाहिजे असेल तर माझं एक वाक्य ऐका. आराम की जरूरत है तो बस एक काम कर. आराम की जरूरत है तो बस एक काम कर. आ राम की शरण में तू आ राम राम कर. देवे दिला देह भजन गोमाटा. देवे दिला देह भजन गोमाटा. देवे दिला देह भजन गोमाटा. देवे दिला देह भजन देवे दिला देह भजन गोमाटा. 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 तोया झाला फाटा बाधिकेचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमाटा. देवे दिला देह भजन गोमाटा. तोया झाला देवे दिला देह भजन गोमाटा. देवे दिला भगवंताने हा देह दिलाय पण कशासाठी? देवे दिला देह भजना. देवाने देह भजना गोमटा दिला पण आपण त्याचा वापर भोजना गोमटा केला. भोजनही गरजेचं आहे भजनही गरजेचं आहे. ऐका, भोजन करने से शरीर को खुराक मिलती है. भोजन करने से शरीर को खुराक मिलती है लेकिन पगले भजन करने से दिल को खुराक मिलती है. भजनाने शरीर मजबूत होते, भोजनाने शरीर मजबूत होते पण भजनाने तुमचं मन पवित्र आणि मजबूत होईल. म्हणून भजन हे अत्यंत गरजेचं आहे. भगवंताने हा देह दिला, मग या देहाने एकच काम करायचंय, भगवंताची भक्ती करायची. हो, भगवंताची भक्ती करायची. मग त्या भक्तीला नवविधा स्वरूपाने गायले. नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा सांगितले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा स्वरूपाची भक्ती सांगितली. या देहाने भक्ती करायची. महात्मा प्रल्हादजी तर सांगतात, कौमारे ताचरम प्राज्ञो धर्मान भागवतानीह दुर्लभम मानुषम जन्मम तदप्यम ध्रुवमर्थदम. प्रल्हादजी सांगतात, माणसाने कुमार वयापासून भगवंताची भक्ती केली पाहिजे. आता हल्ली कीर्तनामध्ये जर तरुण मंडळ येऊन बसलं तर त्यांचेच मित्र त्यांना चिडवतात, का रे तुझं काय ऐकायचं वय आहे का? मला सांगा, आता कीर्तन ऐकायचं नसतं, आता परमार्थ करायचा नसतो, मग म्हातारा झाल्यानंतर परमार्थ करायचा असतो का? म्हाताऱ्या व्यक्तींनी करू नये असं मी म्हणणार नाही, पण परमार्थ जर करायचा असेल तर तो तारुण्यामध्ये करावा. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे. तव तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे. तव तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हात चालतात, लोक रिटायर झाल्यावर इकडे येतात. 58 वर्षाचे झाले, 60 वर्षाचे झाले,
तिकडे कंपनी सुद्धा तुम्हाला कामावर ठेवत नाही. कंपनी म्हणते आता तुम्ही उलट्या फायली धरायला लागलात, एक दिवस तुम्ही कंपनीला आग लावाल. तिकडे कंपनी तुम्हाला स्वीकारत नाही. रिटायर झाल्यानंतर मग परमार्थामध्ये ऍडमिशन द्यायला आमचा देव एवढा वेळ आहे का हो? अरे रिटायर झाल्यावर नाही, सगळे टायर पक्की असताना परमार्थ करायचा आहे. मग त्या भक्तीला नवविध अंगांनी गायले. पहिली सांगितली श्रवण भक्ती, आणि या भक्तीचे एक एक आचार्य सांगितलेत. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. या भक्तीचे आचार्य सांगितलेत महाराज परीक्षिती. ज्यावेळी याज्ञवल्क्य ऋषी प्रवचन सांगत होते, जनक महाराज प्रवचन ऐकण्याकरता बसलेले होते. एवढे सर्वांगाचे कान करून प्रवचन ऐकत होते. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने सगळ्या नगराला आग लावली. आणि ज्यावेळी जळत जळत ती आग जनक महाराजांच्या पायापर्यंत आली, त्यावेळी याज्ञवल्क्य महर्षींनी सांगितलं, सावधान जनका, तुझ्या पायापर्यंत आग आलेली आहे. अरे मिथिला नगरी आगीत जळते. त्यावेळी जनक महाराजांनी दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे. मिथिलायाम प्रदीपदायाम नमे दह्यती कश्चन. महाराज, जे जळतंय ते माझं नाही, जे माझं आहे ते कधी जळू तुका शकत म्हणे नाही. राज्य करीता जनक, अग्नी एक माझी पावदळे, अग्नी माझी एक पावदळे. तुका म्हणे राज्य करीता जनक, अग्नी एक माझी पावदळे, एक माझी पावदळे. हे म्हणे राज्य करीता जनक, तुका म्हणे राज्य करीता जनक, अग्नी एक माझी पावदळे, अग्नी एक माझी पावदळे. हे तुका म्हणे राज्य करीता जनक, तुका म्हणे राज्य करीता जनक, अग्नी एक माझी पावदळे, अग्नी एक उत्तर दिलं, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नयनम दहती पावका, न चैनम क्लेदयन त्यापो न शोषयती मारुतः. सर्वांगाचे कान करून ज्याला म्हणतात. थोडं सोपं सांगू, पूर्वीच्या काळी रामायण लागायचं टेलिव्हिजन वरती, तेव्हा सगळ्यांच्याच घरी टीव्ही नव्हत्या. मग खेड्यामध्ये जर रामायण लागलं आणि एखाद्याच्याच घरी टीव्ही असायची, मग ज्यांच्या घरी टीव्ही नाही ना ते सगळे गर्दी करायचे. कोणाच्या घरी? ज्याच्या घरी टीव्ही. अगदी मालिका 7:30ला 7ला जर असेल तर 6:30लाच याच्या घरी खूप गर्दी असायची. अगदी ज्याची टीव्ही त्याला बसायला सुद्धा जागा नाही. मग प्रश्न पडायचा, हे घर याचं आहे का यांचं आहे? टीव्ही आपल्याकडे नाही, पण रामायण तर सगळ्यांना पाहायचंय. टीव्ही आमच्याकडे नाही, टीव्ही तुझ्याकडे, म्हणून आम्ही सर्वांनी तुझ्या घरी गर्दी केली, रामायण पाहायचंय. तसं ऐकण्याची व्यवस्था इतर इंद्रियांकडे नाही, फक्त कानाकडे. म्हणून कानाच्या ठिकाणी सगळ्या इंद्रियांनी गर्दी करून येणं आणि कानाद्वारे भगवंताची ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. दुसरी भक्ती सांगितली कीर्तन भक्ती, आणि या कीर्तन भक्तीचे आचार्य आहेत नारद महर्षी, वाल्मिक महर्षी आणि पूज्यपाद श्री शुकाचार्य. किती भक्ती केली कीर्तन भक्ती. वारकरी संप्रदायाने काहीचा स्वीकार केला. वारकरी संतांनी आत्मोद्धारासाठी भजन केले आणि लोकोद्धारासाठी कीर्तन केले. म्हणून कीर्तन हे लोकोद्धारासाठीचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. पण मायबाक एक विनंती असेल आपल्याला, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, तर ते मनोमंथनाचं साधन आहे. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, बट कीर्तन इज इंटरमेंटेनन्स. आज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असे हिरे आहेत, इतक्या तयारीचे वक्ते आहेत की फक्त मराठीतच काय तर इतर प्रांतामध्ये जाऊन गुजराती, तामिळी,
नवे नवे परदेशात जाऊन काही आंतरराष्ट्रीय सुद्धा कीर्तनकार आहेत जे इंग्रजीमध्ये तयारी करून इंग्रजीमध्ये सुद्धा कीर्तन उत्कृष्टपणे करू शकतात. म्हणून कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, ते मनोमंथनाचं साधन कीर्तन आहे. चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप. कीर्तन भक्ती, या कीर्तन भक्तीमध्ये एवढं श्रेष्ठत्व आहे. ज्याला आधी राम बोलता आलं नाही, नंतर तो जे बोलला हे रामाला ओलांडता आलं नाही. जगातला जो सगळ्यात पापी तोच जगातला सगळ्यात पुण्यवान बनतो. हा चमत्कार घडून आणणारे नारद हे एक संत आहेत. पहा, वाल्या कोळ्याला रत्नाकर त्याचं नाव आणि नंतरचे वाल्मिक महर्षी. राम बोलता आलं नाही, मरा म्हणता येत होतं. मला वाटतं ताई, मरा शब्दात जी अक्षर आहेत तीच राम या शब्दामध्ये अक्षर आहेत. मग ज्याला मरा बोलता येत होतं त्याला राम बोलता येत नव्हतं का? बरं का गुरुजी, राम म्हणण्यासाठी पुण्य लागतं, मरा म्हणण्यासाठी पुण्य लागत नाही. 2 तास कीर्तनामध्ये बसतो, टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल भजन म्हणायला पुण्यच लागतं. विठ्ठल विठ्ठल वाल्ह्या कोळ्याचा उद्धार झाला यात नवल नाही. अत्यंत पाप्यातल्या पापी व्यक्तीचा उद्धार कीर्तन भक्तीने झाला. वाल्या कोळी महाहत्यारी वा वा. वाल्या कोळी महाहत्यारी वाल्या कोळी महाहत्यारी वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारीला निर्धारी नामे तारीला निर्धारी नामे तारीला निर्धारी नामे तारीला निर्धारी घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम घेता नाम जय हो. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे. आज या कीर्तन महोत्सवातून जाताना मला एक गोष्ट घेऊन जायची बरं का. एक गोष्ट घेऊन जायची. वाजवणाऱ्याचे हात आणि गाणाऱ्याचा गळा बरं का गुरुजी, अक्षय दादा, ताई, इकडच्या ताई. एक भगवंताकडे जर कधी मागण्याची वेळ आली ना, तितका माझा अधिकार कधी जर प्राप्त झाला तर एक गोष्ट नक्कीच भगवंताला मागेल. एक तर यांच्या पोटी मला जन्माला घाल, नाही तर यांना माझ्या पोटी जन्माला घाल. एका महान तत्ववेत्याचं अत्यंत सुंदर एक वाक्य आहे. ते म्हणतात, लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसीव्ह अँड फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा एक सुंदर चित्रपट आहे. त्यामध्ये ऍक्शन, कॅमेरा, ओके, स्माइल असं काहीच नसतं. या जीवनरूपी कॅमेऱ्यामध्ये सुखाचे क्षण आले म्हणून याला थांबवता येत नाही, दुःखाचे क्षण आले म्हणून याला पुढे पळवता येत नाही. जीवन हा एक असा चित्रपट आहे, तो आहे त्या पद्धतीमध्ये जगावा लागतो. परमपूज्य डोंगरीजी महाराजांचं एक वाक्य आहे, लाईफ इज सिंग बट ऍट सिंगिंग. जीवन हे एक संगीतच आहे,
हे गाता गाता ज्याला संपवता आलं ना तोच खरा संगीतकार. विठ्ठल विठ्ठल मी सांगते ती कीर्तन भक्ती जी वाल्मिक महर्षींनी केली. यात काय नवल. वासंती नामक गणिका होती. उतार वयाला प्राप्त झाली आणि अयोध्येमध्ये आली. तिला कळालं गोस्वामी तुलसीदासजी हल्ली अयोध्येमध्ये राहतात. काही माणसांना बोलवलं आणि निरोप पाठवला आणि माझा निरोप जाऊन सांगा बाबांना, गोस्वामी बाबा मी तुमच्या चौपायाची उपासक आहे, एकदा या आणि मला दर्शन द्या. मला फक्त तुमच्या मुखातून ऐकायचंय. माझे कान आसुसलेत रामायणाच्या चौपाया ऐकायला. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीराम श्रीराम. बातमी कळाली तुलसीदासजींना. अजान बाहू तुलसी तात्काळ हजर झाले. दुसऱ्या मजल्यावरती ती गणिका राहत होती. ज्यावेळी एवढा मोठा साधू आज माझ्या दारात आलाय, माझ्या घरात आलाय, वासंतीचे डोळे भरून आले. महाराज मला माहिती होतं माझा उद्धार करण्यासाठी तुम्ही नक्की येणार आहेत. ओ रस में तोड़कर घर मेरे आने वाले है, ओ रस में तोड़कर घर मेरे आने वाले है. मैं डर रहा हूँ, मैं डर रहा हूँ कि जालिम तो जमाने वाले हैं, जालिम तो जमाने वाले हैं. तुलसीदास जी आले. इति वदती तुलसीदास पूर्ण पद गायलं. शेवटची पंक्ती गात असताना तुलसीदासजींना तिने प्रणाम केला. जय जय सियाराम जय जयकार केला आणि आपला देह भगवत चरणी समर्पित केला. हा कीर्तन भक्तीचा परिणाम आहे. आणि याच गोस्वामी तुलसीदासजींचा आदर्श घेऊन आज सगळं जग ज्यांना गुरुस्थानी ठेवतंय ते परमपूज्य मोरारी बापू. बापूंच्या कथेचं आयोजन मला वाटतं मागच्या डिसेंबरमध्ये की जानेवारीमध्ये राम जन्मभूमी, रामललाची जी जन्मभूमी त्या अयोध्येमध्ये झालं होतं. आणि कथेचा विषय होता मानस गणिका. विठ्ठल विठ्ठल त्यानंतर तिसरी भक्ती सांगितली स्मरण भक्ती. या भक्तीच्या आचार्य स्वयं वैदेही माता आहेत.